Hi, good evening. I am at Hyderabad at Santosh and Priya's house, and today Priya is a very good cook and she has decided to make different snacks every evening for us for dinner. Today's menu is pizzas. She will explain now. There are 2 pizza breads she has kept. We have got 4 in all for 4 people. मैं मराठीत स्विच ओवर करते हैं. काय काय घेतलंय प्रियानी? सॉटेड व्हेजिटेबल्स. हां, काय काय व्हेजिटेबल्स आहेत त्याच्यात? 3 बेल पेपर आहेत, अनियन आहे, कॉर्न आहे आणि तुम्ही दुसरं पण काही टाकू शकता, म्हणजे ब्रोकोली किंवा मशरूम. आता ह्याच्यात मी मशरूम पण टाकलंय कारण काही जण मशरूम खात नाहीत म्हणून आपण ते वेगवेगळे सॉटे करू शकतो. अच्छा. सॉटेल मध्ये नुसतं पॅन मध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि कांदा टाकायचा, ते असे बारीक कट केलेले स्लाइस केलेले बेल पेपर टाकायचे आणि कॉर्न टाकायचं आणि मग त्याच्यात तुम्ही काही हर्ब्स, सॉल्ट, पेपर काही पण टाकू शकता. तेल पण कुठलेही मसाले काही घालायचे ते आपल्याला पिझ्झा बरोबर छोटे सॅशे येतात ना, ते टाकले की त्याच्यात सगळे हर्ब्स असतात. अच्छा. तर ते तुम्ही टाकू शकता. ते जरा आपण जरा कुरकुरीत ठेवतो, म्हणजे ते चावताना खाताना जरा क्रिस्प लागतात. आणि हे पिझ्झा सॉस मी बिग बास्केट वरनं ऑर्डर केलंय, ते तुम्ही वापरू शकता. पिझ्झा अँड पास्ता सॉस. आणि जर झटपट बनवायचं असेल तर तुम्ही इवन केचप पण वापरू शकता, म्हणजे पटकन मुलांना तुम्हाला जर शाळेत आल्यावर बनवायचं असेल तर तुम्ही केचप पण लावू शकता ब्रेडवर, नुसत्या ब्रेडवर, आणि अशा भाज्या पण घालू शकता. हे असं थोडं टाकून स्प्रेड करून घेणं. हे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाकू शकता. सॉस जास्त कमी. हे तिखट जास्ती असतं का गोडसर असतं? गोडसर असतं, थोडंसं तिखट असतं, पण तुम्ही त्याच्यात मुलांना चालेल. तिखट पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये ते रेड चिली फ्लेक्स टाकू शकता. पण आपण ते आज जसं आहे तसंच वापरणार आहोत, कारण आम्ही जास्त तिखट नाही खात, पण काही जणांना आवडतं. हे असं स्प्रेड करायचं. खूप पण नाही टाकायचं कारण मग ते खूप सॉगी होऊन जातं. आणि मग ही भाजी ह्याच्यात काय मक्का आहे, वेगवेगळे पेपर्स आहेत, शिमला मिरची, ग्रीन, रेड, येलो, अनियन पण आहेत, आणि ते नुसतं थोड्या तेलात तू असे सॉटे करून घेतलंयस. ते पण तुम्ही कच्चं पण टाकू शकता, पण मग ते जरा सगळ्यांना चावायला त्रास होतो, जास्त क्रिस्प होईल म्हणून मी ते सॉटे करून घेतलेत, नाही तर इट इज नॉट नेसेसरी टू सॉटे. आता मी एक असा बनवते आणि एकात मी हे मशरूम घातलेलं आहे. हे मी करून ठेवलं होतं फ्रीज मध्ये, म्हणून ह्याच्यात काढ होतं. मशरूमचं घातलं, मशरूम आणि ब्रॉकोली होतं त्याच्यात. आणि मग ह्याच्यावर तुम्ही चीज किसून घालायचं. चीज बघितलं का? एकात मशरूम घातले आणि मिक्स व्हेजिटेबल, एकात विदाउट मशरूम. आणि नॉनव्हेज खात असाल तर तुम्ही चिकन, बॉइल्ड चिकन ते पण टाकू शकता. एग वगैरे जे तुमच्या आवडीचं. हे आम्ही व्हेजीच आहोत ना, म्हणून व्हेजी केलंय. हे चीज फ्रीजरमध्ये स्लाइस करून, स्लाइस चीज किसून पण घालू शकता, स्लाइस करून पण घालू शकता, किंवा ते स्लाइसेस मिळतात ना, त्याचे छोटे छोटे तुकडे पण टाकू शकता. स्लाइसेस घ्यायचे आणि तुकडे, ते इझियर आहे. हे किसत, म्हणजे फ्रीजर मध्ये असल्यामुळे जरा किसायला त्रास होतो. आणि मायक्रोवेव्ह प्री हीट करून घ्यायला पाहिजे का? ओव्हन पण जर तुम्हाला तव्यावर पण करायचं असेल ना, तर
नॉनस्टिक पॅनवर थोडंसं तेल टाकायचं, मग ते हे ठेवायचं त्याच्यावर आणि अगदी लो फ्लेम वरती झाकून केलं तर ते खालचं मस्त कुरकुरीत होतं आणि वरचं चीज मेल्ट होतं. अच्छा, दॅट इज द साइन. दॅट इज द साइन. जसं आपण घरी टोस्ट बनवतो तेव्हा कसं आपण तव्यावर टोस्ट बनवतो तसं पण तुम्ही हे बनवू शकता. म्हणजे अवन नसेल तर सुद्धा यू कॅन स्टील मेक पिझ्झा. झालं, मग आता मी ते ठेवते. मग ते झाल्यावर किती वेळ लागतो साधारण? 10 ते 15 मिनिटं ठेवावं लागतं अवन मध्ये. आणि तव्यावर मग चेक करायला लागेल. आता हे अवन साधं अवन म्हणते का मायक्रोवेव्ह? मायक्रोवेव्ह नाही, मायक्रोवेव्ह मध्ये नाही घालायचं. ओटीजी मध्ये ठेवायचं. ओटीजी मध्ये ठेवायचं, मायक्रोवेव्ह मध्ये नाही ठेवायचं. नाही, मायक्रोवेव्ह मध्ये ठेवायचं नाही, ओटीजी मध्ये ठेवायचं किंवा तव्यावर घालायचं. 2 ऑप्शन आहेत. वा, रंग पाहिला तरच खावंसं वाटतं. बंद कर. आता हे चीज मेल्ट झालंय. आपण साधारण 5 ते 7 मिनिटं ठेवलेलं झाकून हे मेल्ट झालंय. आणि हे जर तुम्ही असं वर केलं ना तर तुम्हाला दिसेल की ते खालनं जरा ब्राऊन झालंय. तर आणखीन थोडंसं आपण क्रिस्प करूया. ते ओपन ठेवायचं. आता नाही झाकायचं. आता ते नुसतं क्रिस्प. आता हे मी अवन मध्ये ठेवलंय, आपलं प्री हिटेड अवन मध्ये. आपण प्री हीट केलं होतं ते 180 डिग्रीजवर. आता आपण हे असं ठेवून एक 10 मिनिटं आपण बेक करूया. ह्याच्यावर 15 मिनिटं आहे पण आपण 10 मिनिटांनी चेक करूया. मशरूम पिझ्झा ऑल सेट टू एंटर द OTG. डिग्रीज वर ते 16 मिनिट्स ठेवायला ना. 200 डिग्रीजवर किंवा 200 डिग्रीजवर 15 मिनिट्स. आणि मध्ये मध्ये पाहत राहायचं. म्हणजे ते उघडून नव्हे. उघडून नाही, ग्लास मधून बघायचं. फक्त पाहिलं की कळतं ते. आवाज येईल बघा, कुरकुरीत पिझ्झाचा आवाज येतोय का? All set, all ready. Good. Enjoy.